महापालिका निवडणुकीत महायुती ठरली, पण जागा वाटपात अडचणी. ठाकरेंकडेच राहिलेल्या नगरसेवकांच्या जागा देण्यास भाजपचा विरोध. महापौर कुणाचा यावरूनही तिढा. मुंबईतील मतदार याद्यांमधली जवळपास 90,000 दुबार नावं वगळली. दुबार नावं लक्षात येताच घरी जाऊन खात्री करून नावं हटवण्याची प्रक्रिया सुरू. 2.25 लाखांपैकी 2,19,000 नावं तपासून 90,000 नावं वगळल्याची माहिती. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. 165 जागांसाठी आले 2,500 अर्ज. पुण्यासह नांदेडमध्येही आजपासून भाजप उमेदवारांच्या मुलाखती. अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड. महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह 4 नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात. कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, रखडलेल्या धान्य खरेदीसह पुरवणी मागण्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. थंडीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा. नागपूर खंडपीठाचे सरकारला निर्देश. खंडपीठाने स्वतःहून दखल घेत स्थापन केली 3 सदस्यांची समिती. सोन्या चांदीच्या दरांनी काल गाठलाय उच्चांकी आकडा. सोन्याचा तोळ्याचा भाव 1,36,000 रुपयांवर, तर चांदी 1,96,000 रुपयांच्या पुढे. डॉलरच्या तुलनेत रुपया पडू लागल्यानं सोनं चांदी महागलं. पुण्यामध्ये महाबळेश्वरपेक्षाही जास्त थंडी. पुण्यात पारा 7.7 अंशांवर, तर महाबळेश्वरला 12.2 तापमान. पुण्यात आणखी 3 दिवस कडाक्याची थंडी राहणार. मुंबईतली 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टाची मंजुरी. वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या कोस्टल रोडसाठी तोडली जाणार खारफुटीची झाडं. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडं लावण्याचा महापालिकेचा दावा. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोलकात्यामध्ये दाखल. हजारो चाहत्यांकडून जंगी स्वागत. गांगुली, शाहरुख खान, ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत सत्कार सोहळा. मेस्सीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचंही उद्घाटन होणार. किशोरवयीन वैभव सूर्यवंशीचा फलंदाजीतला धडाका कायम. UAE विरुद्ध ठोकल्या 55 चेंडूमध्ये तब्बल 171 धावा. 14 षटकार ठोकण्याचा केलाय विश्वविक्रम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.